नाही ना. आजचं कर्म नित्य नाही. आजचं कर्म प्रायश्चित्त नाही. प्रायश्चित्त याचा अर्थ काही दोष घडला म्हणून आपण कर्म करायचंय का? माझ्याकडे बघा. काही दोष घडला म्हणून आपण कर्म करायला का? नाही. प्रायश्चित्त नाही. आजचं कर्म काम्य आहे का? म्हणजे काही फलाची अपेक्षा बाळगून आहे का? वय दादा नाही. काही फलाची अपेक्षा आहे का तुम्हाला? नाही ना, काहीच नाही ना. त्याच्यावर तिकडे म्हणून म्हणलं फलाची अपेक्षा मला तर नाही भाऊ विठ्ठला. काम्य सुद्धा कर्म नाही. आजचं कर्म कसं आहे? नैमित्तिक कर्म आहे. मग काय निमित्त आहे? गंगा पूजनाच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे. त्याला मावंद असा सुद्धा शब्द आहे. काही तीर्थयात्रा केल्याच्या नंतर बरं का मंडळी, काही तीर्थयात्रा केल्याच्या नंतर, देवधर्म केल्याच्या नंतर आपला वारकरी संप्रदायाचा आणि पूर्वपार्जित वडिलो परंपरी चालत आलेल्याचा शिष्टाचार आहे की आपण मावंद करावं. आपणच मावंद करावं असं नाही. ज्ञानोबराय तुकोबराने सुद्धा मावंद केलं पाहिजे. ज्ञानोबराने तीर्थयात्रा केली तर भगवंतानं त्यांचं मावंद केलं है ना, मावंद केलं. ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा तीर्थयात्रा करतात. पूर्वी, आता मला काही माहिती नाही पण आता बसलेली मंडळी जरा ज्येष्ठ आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात पंढरपूरहून जर 5 वारकरी आले तर ते सरळ मंदिरावरती यायचे आणि मंदिरावरती ते वारकरी येऊन मंदिरावर तीर्थप्रसाद त्या ठिकाणी ठेवायचे. गावकऱ्यांना प्रसाद खाऊ घालायचे, मग घरी जायचे. पूर्वीचे वारकरी होते, ती सिजनेबल नव्हते विठ्ठला. पूर्वी अशी पद्धत होती आणि तीच पद्धत आपल्याकडे मावंद स्वरूपामध्ये. मावंद, मावंद हा शब्द ढोबळ आहे बरं का. खरा शब्द आहे मावद. खरा शब्द काय? खरा शब्द काय बरोबर? मावद. खरा शब्द आहे मावद, त्याचं झालं मावंद. खरा शब्द आहे बहुगुण. माया हो, खरा शब्द काय? बहुगुण, त्याचं झालं भगुण. आपल्याकडे काय म्हणते? भगुण म्हणते का नाही? बहुगुण हा शब्द खरा आहे, पण त्याचं भगुण झालं. खरा शब्द आहे फल आहार. खरा शब्द काय? फल आहार, त्याचं झालं फराळ. फल आहाराचं जसं फराळ झालं, बहुगुण्याचं जसं भगुण झालं, तसं मावद्याचं मावंद झालं विठ्ठला. आणि म्हणून अनेक साधू संतांनी तीर्थयात्रा केली. काही काही माणसं म्हणते महाराज कशाला जायचं तीर्थाला, कशाला जायचं क्षेत्रावर, कुठं आपण त्रास करून घ्यायचा. तुम्ही शरीरा न पिडावे, लक्ष देऊ नका. तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतराते भजावे, तुम्ही शरीराला पिडू नका, तुम्ही व्रत नियम करू नका, तुम्ही अमक करू नका, तुम्ही तमक करू नका, असे काही लोक म्हणते. आमचे गुरुजी त्याला येड्या हळदी म्हणते. कोणत्या हळदी? त्या कोणत्या? येड्या हळदी. त्या येड्या हळदी आहेत बाबा. अरे गेलं पाहिजे का? ज्ञानोबराय गेले. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, भाव धरी रे करुणा, भाव धरी रे करुणा, ज्ञानोबराय म्हणले तीर्थव्रती भाव हरिपाठ पाहिजे सगळ्यांना. धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. हरिपाठामध्ये 2 पाहुणे, एक शांती दया पाहुणा आहे आणि एक यमाचा पाहुणा आहे. हरिपाठात 2 पाहुणे बरं का. आता त्या पाहुण्यावर आपल्याला घेणं नाही, आपल्याला मोठे पाहुणे इथे आलेले, त्याच्यामुळे ते पाहुणे सोडून द्या. ऐका, तीर्थव्रती भाव हे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. का नाथ महाराजांनी तीर्थयात्रा केली का? हो. तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ,
सुखी जाऊ. कळतंय ना माझं बोलणं? नाथ महाराज म्हणले तीर्थयात्रेला जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवो वासुदेव धनिवरी. ऐका कोणी कोणी तीर्थयात्रा केली. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा या पुराव्यावरून ज्ञानोबराने तीर्थयात्रा केली. बर, या पुराव्यावरून नाथ महाराजांनी तीर्थयात्रा केली. तुकाराम महाराजांनी तीर्थयात्रा केली का नाही? जव हे सकळ सिद्ध हात चालाव या पाये, तव तू आपले स्वहित पाये. तीर्थयात्रे जाय चुकू नको, आज काळ दुरी नसेला. तीर्थयात्रा तुकोबरायांनी केली. ऐका, मग या सगळ्या संत मंडळीने जर तीर्थयात्रा केली असेल तर काही लोक म्हणले महाराज तीर्थयात्रा आधमातली आधम लोक करतात. कोण करते तीर्थयात्रा? जे आधम लोक आहे ते तीर्थयात्रा करते. मला एक जणांना श्लोक म्हणून दाखवला. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्ती पूजांच तीर्थयात्रा धमा. याचा अर्थ कसा लावायचा? तीर्थयात्रा तर अधमातली आधम लोक करते. मी म्हणलं बाबा तसं नाही. ते उत्तमा सहजावस्था, जे उत्तम माणसं आहेत त्यांना सहज प्रकारे अवस्था प्राप्त होते. काना वचनाची भेटी आहे की नाही? त्यांना कशाची गरज नाही, ते सहज उत्तम अवस्थेला प्राप्त झाले. पण मध्यमा ध्यान धारणा, आणि मध्यम लोकांनी ध्यान धारणा करून देव मिळवला पाहिजे. त्यांनी ध्यान धारणेनं का होईना पण ती अवस्था त्यांना प्राप्त होत असते. कनिष्ठा मूर्ती पूजांच, नंबर 3ऱ्या क्रमांकाच्या लोकांना मूर्ती पूजा करून देव मिळू शकतो. पण तीर्थयात्रा धमाधमा, याचा अर्थ असा आहे आधमातला आधम माणूस जरी असला तरी तीर्थयात्रेनं मोक्षाला जाऊ शकतो. विठ्ठला कोणता माणूस असो सहज तीर्थयात्रेनं मोक्षाला जाऊ शकतो, है की नाही? फक्त तीर्थयात्रेला जाताना त्या विशेष हेतून आपण गेलं पाहिजे. नाही तर काही लोक तीर्थाला निघाले. एक माणूस आमच्याकडे आता ट्रॅव्हल्स असतात, एक माणूस आमच्याकडे तीर्थयात्रेला, मला महाराज गाडी 10 मिनिटं थांबवायला. मला कशामुळं? ते म्हणला हिम्मतलाल बुरुजाचे 2-4 कट्टी आणायचे. काय कळत तुम्हाला? हिम्मतलाल बुरुजाचे 2-4 कट्टी आणल्याशिवाय तीर्थयात्रा आमची पूर्ण होणारच नाही. असं हिम्मतच येत नाही. नाही, हिम्मत येत नाही. हिम्मत कुठून येईल? याच्यातच हिम्मत नाही. विठ्ठला आपण तीर्थयात्रेला जाताना विशेष हेतून गेलं पाहिजे. याच्या पुढे बोलू का? आता हे माऊल्याचाच कार्यक्रम आहे, जाऊ द्या, हो द्या जरा मोकळच आहे की नाही? तिथं गेल्याच्या नंतर कशाचा तरी त्याग झाला पाहिजे. तीर्थाला जायचं. आता काशी केली, प्रत्येकानं काशी केली ना? केली का नाही माया? हो, काशी केली ना तुम्ही? झाली ना काशी? झाली का नाही? काशी झाली का नाही? नाही कळलं तुम्हाला? नाही कळणार, नाही कळणार. तुम्हाला सकाळी कळलं नाही, त्याला मी काय करणार? काय काही लोक काशी करते. काशीला गेल्याच्या नंतर काय आहे? ज्ञानोबरांची एक ओवी बघा. काशीला गेल्याच्या नंतर, आता ती ओवी मला उपस्थित होत नाही वयामानानं. हा, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर्तया, वेचावे लागे शरीर तिने ठाई. असं ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. माझं पुढे झालं असलं तर तुम्ही सपाटून घ्या. मला वयामानाला ध्यानात राहिलं महाराज. राम बाबा, आता काय झालंय, माझं वय झालंय आहे का नाही? आता माझं वय सध्या 87 आहे. आता काय झालंय महाराज, पाठीमागं मी चातुर्मासाला पंढरपूरला होतो आणि मी थोडस प्रदक्षिणा करू लागलो. प्रदक्षिणा करता करता पडलो, थोडं माझं डोक्याला मारला.
तेव्हापासून मला दिसायला झाला, दिसायचं कमी झालं. मला आता चिल्लर तर दिसाच ना गेली, नुसत्या नोटा दिसायच्या. नोटा असल्या तर दिसायच्या, चिल्लर इकडे झालं जायचं. विठ्ठला अरे काशीला गेले काही माणसं, आता काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागतं. मग काय सोडायचं काशीला जाऊन? ऐका बरं का, काशीला जाऊन काय सोडायचं? काहीतरी सोडायचं. एका माणसाकडे मी कीर्तन म्हणलं, काका तुम्ही माऊंद्याचं कीर्तन जेवढं म्हणले हो, तुम्ही काय सोडलं? ते म्हणलं महाराज मी काशीला गेलो. म्हणलं काशीला काय सोडलं? ते म्हणलं राग सोडला नाही. काय सोडला? काय सोडला? राग. मला आता राग येत नाही, राग सोडला. बर, त्याच्यात कीर्तनाला तिथं उभा राहिल्याच्या नंतर आमचे म्हणलं हरिभक्त परायण आदरणीय टिंब त्यांचं नाव नाही सांगत, पाहुणे असले तर भांडणे लागते ना आपले. आदरणीय आमचे अमुक यांनी या ठिकाणी काशी यात्रा केल्याबद्दल माऊंद्याचं कीर्तन आहे आणि त्यांनी राग सोडलेला आहे. काय सोडलेला आहे? राग. भगवंताला मी काय म्हणलं, त्याला राग सोडला. ती समोर बसलेला होता. 2-5 मिनिटे कीर्तन झालं. मी पुन्हा त्याला विचारायचो, काका तुम्ही काय सोडलं? ते म्हणला महाराज मी राग सोडलो. काय सोडला? राग. 10 मिनिटं पुन्हा कीर्तन चाललं. कीर्तन चालल्याच्या नंतर 10-15 मिनिटं झालं. मी पुन्हा त्याला विचारलं, काका तुम्ही काय सोडलं? तुम्हाला महाराज एकदा सांगितलं ना तुम्हाला, मी राग सोडला. इकडे तुम्हाला एक 10-15 मिनिटं पुन्हा गेले. पुन्हा कीर्तन मध्ये भागावर आलं. मी पुन्हा त्याला विचारलं, का हो काका तुम्ही काशीला गेले होते, तुम्ही काय सोडलं? ते मला राग सोडलं म्हणाले. तुला ऐकू येतं का? हा, तुला ऐकू येत नाही का? दिसायला तर झालं पण ऐकायची मशीन तुझी काय घरी? पुन्हा 10-15 मिनिटं झाले. पुन्हा मी त्याला विचारलं, काका तुम्ही काशीला गेले होते, तुम्ही नेमकं काय सोडलं? त्याला पकवादच उचलला. कोणावर घालायला? कोणावर? माझ्यावर. तुला सांगतो मला राग सोडला तरी तुला कळत नाही का? सोडला का धरला हे आपण आपलं परीक्षण करा. काशीला जायचं पण तिथे जाऊन काय सोडायचं? एक वाक्य सांगू. आपल्यामध्ये असणारे सद्गुण जागृत करायचे आणि आपल्यामध्ये असणारे दुर्गुण सोडायचे, म्हणजे तीर्थयात्रा सफल आहे. विठ्ठला या ठिकाणी आज या तीर्थयात्रेच्या मावंद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री हरिभक्ती परायण आदरणीय आमचे महादेव काका वायाळ आणि आमच्या सौभाग्यवती सुनीता काकू महादेवराव वायाळ यांनी या ठिकाणी चारोधाम यात्रा पूर्ण केली आणि त्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन करण्यात आलं आणि त्या नियोजनातून या ठिकाणी माझ्या वाट्याला ही सेवा आली. अनेक दिवसापासून त्यांना कार्यक्रम करायचा महाराज, पण आता कुठे काही एक आहे एक नाही, एक होतं तर एक नव्हतं, हे होतं तर ते नाही. तारीख चांगली आहे तर तारीख भेटणार, तारीख भेटली तर देव बाप्पा भेटणार, देव बाप्पा भेटले तर जोड जमा होईना, काहीतरी होऊच लागलं महाराज. पण गेल्या वर्षीपासून जो कार्यक्रम करायचा त्यांनी आता थोडं मनावर घेतलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज 12 तारखेला कार्यक्रम आहे, ईश्वराला कार्यक्रम करून घ्यायचा असेल, देव बाप्पा रिकामे होते आणि 12 तारखेलाच मी फक्त रिकाम होते. त्यांना म्हणून मी फक्त 12लाच रिकाम आहे. ते म्हणजे आपली 12च आहे. म्हणलं मग जमलं. ते जुळूनच आलं आहे का नाही महाराज? म्हणजे देवाला आता तो कार्यक्रम आपल्याकडून करून घ्यायचा असेल म्हणून त्या कार्यक्रमाचा योगायोग आता आला. त्यांनी मला आज्ञा दिली आणि त्यांच्या आज्ञेतून या ठिकाणी ही सेवा जशी जमेल अशी वेळी वाकडी वाक पुष्पांजली भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आता थोडे तासभर थोडं चिंतन आपण करणार. तासभर चिंतन झालं की त्या ठिकाणी भोजन आहे. आधी भजन आणि नंतर भोजन. जेवढे भजनाला लोक आहेत तेवढे भोजनाला बसणार म्हणजे बसणार. तुम्ही काळजी करू नका. फक्त हाताने टाळी मुखानं नाम एवढंच तुमच्याकडे काम. विठाला उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वादक टाळकरी माळकरी फडकरी झेंडेकरी अबालबद्ध चित्रकार पत्रकार कीर्तनकार आचार्य प्राचार्य श्रीमद भागवत कथाकार इथं माझ्या समोर बसलेले, माझ्या पुढे असणारे, थोडे पाठीमागे बसलेले, कोपऱ्यात बसलेले, इकडच्या कोपऱ्यात बसलेले ज्ञात सगळी मंडळी सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो. इथं बसलेले सगळी मंडळी आहेत, हे सगळे देव आहेत. इथं बसलेले कोण आहे? हे कोण आहे? हे देव आहेत सगळे. इथं बसलेले हे सगळे देव आहेत. हे उभा राहिलेले महादेव, इकडे तुम्हाला बसलेले देव
प्रसाद भाऊ, उभं राहिलेले महादेव आणि घरी झोपलेले भद्रा मारुती. विठ्ठला फक्त एक तासभर मी सेवा करणार आहे. फक्त अपेक्षा तुमच्या कोणी एकच आहे, मला 10-5 रुपये देऊ नका, पण फ्रेश बसायचं, थोडं मोकळं बसायचं. तुमचे काही 10-5 रुपये मी बुडवले नाही आणि माझे तुम्ही बुडवले नाही आणि मी बुडवणार सुद्धा नाही, है की नाही? फक्त फ्रेश बसा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, तुकोबारायांच्या गाथ्यातील आणि चार चरणाचा आहे. या मावंद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तन भक्ती काय असते, कीर्तन का ठेवलं, याचा एक आशय देणारा अभंग सेवेला निवडलेला आहे. बघा, जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये एक प्रकारचा कीर्तन भक्तीचा महिमा सांगितलाय आणि तुकोबारांनी उपदेश केलाय. साधूच्या जीवनाचा एकंदर विचार केला तर साधूचं जीवन हे उपदेश करण्यासाठीच झालेलं असतं असं म्हणावं लागेल. जे साधू असतात ते नेहमी उपदेश करतात, जे उपदेश करतात तेच साधू असतात. थोडं उलट फिरा. जे नेहमीच उपदेश समाजाला करत असतात, चांगल्या मार्गाने कसं जायचं हे समाजाला सांगत असतात, त्यांना साधू म्हणत असतात. संत उपदेश करतात, आहे की नाही? आता तरी पुढे आजचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. साधूने अनेक पद्धतीने आपल्याला उपदेश केलाय. एक, या उपदेशाचे 4 प्रकार सांगत असताना शास्त्रकार सांगतात. पहिला उपदेशाचा प्रकार आज्ञा, दुसरा उपदेशाचा प्रकार अनुज्ञा, तिसरा उपदेशाचा प्रकार अभ्यर्थना आणि चौथा उपदेशाचा प्रकार केवळ उपदेश. विठ्ठला पहिला प्रकार याच्यामध्ये पडतो आज्ञा. आज्ञा म्हणजे काय? आज्ञा म्हणजे एकानं दुसऱ्याला द्यायचं, त्याचं नाव आज्ञा आहे. ऐका बरं का, एक दुसऱ्याला देतं त्याचं नाव काय? एक दुसऱ्याला देतं त्याचं नाव आज्ञा. अनुज्ञा म्हणजे अनुमोदन. हो, एखाद्यानं मावद्याचा कार्यक्रम ठेवला ना, मग कसा कार्यक्रम करायचा हे त्याला समजावून सांगणं, त्याला अनुमोदन देणं, है की नाही? असा कर. एखाद्यानं नवीनच माळ घातली, माळ घातल्याच्या नंतर तो जर म्हणत असेल, महाराज मी माळ घालतोय, माळीची काय पथ्य आहे, कशी पथ्य आहे, तुम्हाला अनेक 3ऱ्या पिढीपासून माळ आहे. आता ते कसं आहे, म्हणजे त्याला समजावून सांगणं म्हणजे अनुज्ञा आहे. काही लोक समजून सांगणार नाहीत, पण हिचकून टाकल्याशिवाय राहणार नाही. बरं का काळे सर, एखाद्याकडे जर एखाद्यानं गेलं, बाबा मला आमका कार्यक्रम करायचा, कशालाच करतो बाबा, म्हणजे तो पुन्हा इकडे आलाच नाही पाहिजे, असे लोक आहेत फारच समाजामध्ये. एखाद्यानं माळ घातली, मग म्हणायचं चांगलं आहे, माळ घातली पाहिजे, माळ घालणं चांगलं आहे. हे म्हणायला काय हरकत आहे का? नामदेव बुवा, कशाला घातली, तुला आता सुचलं का? आता माळ घालून काय दिवे लावणार आहे, याला म्हणायचं हिचकून मंगळवार. विठ्ठल बरोबर आहे. एखाद्याला जर एखाद्या कामामध्ये सहकार्य केलं तर अर्ध पुण्य लागतं, लक्ष देऊन ऐका. आणि एखाद्याचं कार्य मोडलं तर दोघं नरकात गेल्याशिवाय राहत नाही. कोणी एखाद्याला करता आलं तर कोणाचं चांगलं करा, वाईट करण्याचा काही काय फायदा आहे मला, त्याच्यात काय फायदा आहे? मोडविता दोघे नरका जाती, आहे की नाही? केले पाप जेने दिले अनुमोदन, दोन्हीशी पतन सारिकेची. असं पतन करून घेऊ नका. चांगला मार्ग एखाद्याला विचारला असेल तर त्याला चांगलं सांगा. तुम्हाला जर नसेल चांगलं सांगायचं तर गप राहा. माझं म्हणणं गप राहा. कारण का, जशी मोठी माणसं करत असतात तसं लहान माणूस मोठ्या माणसाकडे विचारायला येतच असतो. यद्यदाचरति श्रेष्ठ तद्देवे तरोजना सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जय जय करीती दया नाम धर्म ठेविती येर अनुष्ठिते सामान्य सकळ. मार्ग दाबून गेले आधी दया निधी संतते तेच पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. यद्यदाचरति श्रेष्ठ
जशी मोठी माणसं वागतात तशी लहान माणसं वागत असतात, म्हणून मोठ्याचा मागोवा घेत आपण मागे चाललं पाहिजे. याचं नाव आहे अनुज्ञा. याचं नाव काय आहे? अनुज्ञा. आता ऐका बरं का, आज्ञा झाली, अनुज्ञा झाली, तिसरी अभ्यर्थना आहे. ऐका, अनुमोदन देणं आणि अभ्यर्थना. अभ्यर्थना म्हणजे काय? एखादा मोठा माणूस हुकत असेल तर लहान माणसांना त्याला समजून सांगणं, याचं नाव अनुज्ञा. आता मोठी माणसं झाले म्हणजे काय हुकत नाहीत असे नाही. मोठे झाले म्हणजे काय हुकत नाहीत असं नाही महाराज. मोठी माणसं कधी कधी हुकू शकते, पण मोठे माणसं हुकल्यावर का लहान्याने सांगायचंच नाही का? सांगायचं, पण अनुज्ञेनं सांगायचं, नम्रतापूर्वक सांगायचं, नम्रीपणानं सांगायचं नाही. नम्रीपणा ठेवायचा नाही, नम्रतापूर्वक